श्री स्वामी समर्थ. मुरुडकर किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवते पनीरची रेसिपी आणि ती पण अगदी सोप्या पद्धतीने. तर मी आज बनवते आहे शाही पनीर मसाला. त्यासाठी तुम्हाला एक पॅन घ्यायचा आहे किंवा कढई. ती तापल्यानंतर थोडंसं तेल आणि थोडंसं तूप ॲड करायचं आहे, कारण नावच आहे शाही पनीर मसाला. त्यानंतर फोडणीमध्ये तेजपत्ता आणि मी जिरं ॲड केलेले आहेत. तुम्ही इथे बाकीचे खडे मसाले ॲड करू शकता. 2 कांद्याची पेस्ट आपल्याला इथे ॲड करायचं आहे. थोडंसं मीठ घालून ती चांगलं तुम्हाला कांद्याची पेस्ट शिजवून घ्यायची आहे, म्हणजे परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून काजू पाण्यामध्ये भिजत घातलेली आणि त्याची प्युरी तुम्हाला ॲड करायची आहे. काजूची पेस्ट चांगली कुक झाल्यानंतर म्हणजे शिजल्यानंतर तुम्हाला इथे 2 टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे. आता टोमॅटोची प्युरी पण तुम्हाला चांगली झाकण मारून शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे फ्रोझन हिरवा वाटाणा ॲड केलेला आहे. लाल मिरची पावडर, हळद, धना जिरा पावडर आणि सॅम यांचा शाही पनीर मसाला मी इथे ॲड केलेला आहे. हा ॲड केल्यानंतर तुम्हाला इतर खड्या मसाल्यांची आवश्यकता लागत नाही, कारण ह्या मसाल्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे. आता हे चांगलं तुम्हाला सगळं परतून घ्यायचं आहे आणि रिचपणा म्हणजे नावच आहे शाही पनीर मसाला. त्यासाठी आपल्याला इथे अमूलची फ्रेश क्रीम किंवा तुम्ही घरातली शाई सुद्धा ॲड करू शकता. अजून तुम्हाला चांगली बनवायची असेल तर तुम्ही इथे 3 टेबलस्पून ते 2 टेबलस्पून दही सुद्धा ॲड करू शकता. मी इथे गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर 10 मिनिटं झाकण मारून ठेवलेलं. आता ग्रेव्ही शिजून झालेली आहे. आता याच्यामध्ये मी पनीर ॲड केलेलं आहे. तर शाही पनीर मसाल्यामध्ये तळलेला पनीर ॲड करत नाही, एवढं लक्षात ठेवा. इथे मी गव्हाची रोटी बनवलेली आहे आणि आमचा आजचा बेत तयार आहे शाही पनीर मसाला आणि हा आहे सॅम यांचा शाही पनीर मसाला. आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.